श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी मस्त अशी आज आपण रेसिपी बघणार आहोत. आणि आज आहे 5 एप्रिल आणि संकष्टी आहे. कोणाकोणाच्या घरी संडेला मटण असतं आणि मग आज आली नेमकी आपली रविवारी संकष्टी आलेली आहे. त्याच्यामुळे आपण आज मटण न बनवता मस्त असं छान पटकन होणारी, एकदम कमीत कमी वेळामध्ये, कोणतीही पूर्वतयारी नाही, कोणतेही मसाला नाही, वाटण नाही, पटकन अशी होणारी रेसिपी बनवणार आहोत. अगदी साधी सोपी रेसिपी आहे, कोणीही सहज करू शकेल इतकी सोपी रेसिपी आहे आणि पटकन होणारी आहे. एका काकडीपासून ही रेसिपी आपण बनवणार आहोत. एक काकडी घ्यायची, अर्धी काकडीची साल काढून घ्यायची आणि अर्धी काकडी आपल्याला नंतर लागणार आहे, थोडे पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. तर जर अशा वेळी संडेला वगैरे काय तुम्हाला नॉनव्हेज खायचं असेल आणि असे काय अडचण आली, म्हणजे संकष्टी आली, कोणता उपवास आला, तर तुम्ही अशा पद्धतीने झटपट असं बनवून हे खाऊ शकता आणि कोणत्याही एरवीसुद्धा तुम्ही खाऊ शकता. एक काकडी सोलून घेतली मस्त छान अशी, अर्धी काकडी घेतली, अर्धी काकडी बाजूला ठेवली. आता मिक्सरमध्ये ह्याला आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे, पण ते तुम्हाला सांगते. थोडासा रवा घालायचा आहे 2 चमचे, त्यात तांदळाचं पीठ घालायचं तेवढंच 2 चमचे आणि त्याच मापाने आपल्याला बेसन पीठ घालायचं. या सगळ्याने काय होतं, छान अशी एक चव येते, वेगळा फ्लेवर येतो. थोडंसं लसूणच्या 2-3 पाकळ्या आणि अद्रकचा तुकडा घेतलेला आहे. मिरची घालायची, मिरची तुम्ही आवश्यकतेनुसार किंवा तिखट कमी जास्त करून घालू शकता किंवा लाल पावडरसुद्धा इथे तुम्ही वापरू शकता. पाणी ओतायचं आहे आणि छान ह्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. जसं आपण बॅटर बनवतो डोशाला वगैरे त्या पद्धतीचं हे बॅटर आपलं तयार करायचं आहे. तुम्ही बघू शकता पाणी ओतल्यामुळे किती छान असं हे बारीक झालेलं आहे, असं बघू शकता. थोडंसं तुम्हाला वाटत असेल दाटसर आहे, पातळ आहे, तर जर पातळ झालं तर तुम्ही एखादं बेसन किंवा तांदळाचं पीठ वाढवू शकता किंवा घट्ट झालं तर थोडंसं पाणी घालून अजून मिक्स करू शकता, जसं की आता मी केलेलं आहे तसं त्या पद्धतीमध्ये. आता याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता. पण इथे थोडंसं गाजर घेतलेलं आहे, किसलेलं गाजर आहे, कांदा घेतलेला एक अर्धा छोटा बारीक आणि जिरं घालायचे आणि मिरची घालायची. मिरचीसुद्धा तुम्ही कमी जास्त प्रमाणामध्ये घालू शकता. तुमच्या घरात कसं तिखट जास्त खाल्लं जातं त्या पद्धतीमध्ये तुम्ही घालू शकता. छान असं कढीपत्त्याचं सुद्धा बारीक बारीक काप करून घातलेले, चवीपुरतं मीठ घालायचं. सोडा वगैरे घालायची इथे अजिबात गरज नाही. खूप छान अशी मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार किंवा एखादी भाजी मुलं खात नसतील ना, तर तुम्ही हे भाजी टाकून बनवू शकता. असं छान असं बॅटर तयार करून घ्यायचं. आता जी आपली अर्धी काकडी राहिली होती ना, त्या काकडीचं काय करायचं आहे ते आपण इथे बघणार आहोत. जसं आपण डोसा वगैरे चटणीसोबत खातो ना, त्याचप्रमाणे याची ना रायता किंवा कोशिंबीर बनवली तर खूप छान लागते. आणि उन्हाळ्यामध्ये शरीराला थंड पदार्थ, म्हणजेच की पानसर पदार्थ आपण खाल्ले पाहिजेत आणि छान असतं ते शरीराला. आता एक काकडी परत सोलून घेतली. आता ही काकडी आपण चिरून न घेता मस्त छान असे किसून घ्यायचे आहे. अलग किसायच्या किसणीने किंवा कोणतीही किसणी असेल तर त्या किसणीने आपण किसून घ्यायची. आता याते काही वेळ लागत नाही आहे, झटपट अगदी फक्त आणि फक्त 5 मिनटामध्ये. जर घड्याळ लावून करायला गेलं ना तर 5च मिनटामध्ये ही कोशिंबीर आपली तयार होते. फक्त आपल्याला आयतं साहित्य घरी असलं पाहिजे, जेणेकरून दही वगैरे सगळं असं आपलं घरी असलं पाहिजे. आता तुमच्या किती लोकांचं बनवणार आहे त्याप्रमाणे तुम्ही इथं दही घेतलेलं आहे. 3-4 चमचे दही घेतलेलं आहे. तुम्ही जास्तच घेऊ शकता किंवा कमी. शेंगदाण्याचा कूट घालायचा, कुटाने सुद्धा छान अशी कोशिंबीरला एक वेगळी चव येते. थोडंसं घातलेलं आहे आणि जे घरात गरम मसाला होता ते घालायचा आहे. चाट मसाला एखादा असेल तर ते तुम्ही घालू शकता आणि साखर इथे स्किपसुद्धा करू शकता. पण दह्याचा आंबटपणा हे करण्यासाठी साखर खूप उपयोगी पडते, त्यामुळे चिमूटभर घातलेली आहे. कोथिंबीर घालायची, लिंबू पिळवून घ्यायचं. लिंबू आणि साखर तुम्ही स्किप करू शकता तुम्हाला आवडत नसेल तर. मस्त छान असं मिक्स करून घ्यायचं आणि बाजूला ठेवून द्यायचं. बघू शकता अगदी 5 मिनटाच्या आतमध्ये ही तयार झालेली आहे आपली कोशिंबीर किंवा रायता तुम्ही म्हणू शकता. इकडे एक पॅन घ्यायचा जो पण तुमच्याकडे आहे तो, मस्त त्याला तेल लावून घ्यायचं. सुरुवातीला हाय फ्लेम ठेवायची आणि तेल लावल्याच्या नंतर आपल्याला हे टिश्यू पेपरने किंवा सुती कपड्याने पुसून घ्यायचं आहे अशा पद्धतीमध्ये, म्हणजे आपलं बॅटर तव्याला चिकटणार नाही किंवा मोडणार नाही आहे. तशा त्या पद्धतीमध्ये बॅटर हलवून घ्यायचं. जर त्या डोशाला बॅटर हलवून घ्यायचं जेणेकरून पाणी एकीकडं आणि ते एकीकडं होणार नाही. असे कडेने पसरवून घ्यायचं आणि मग मध्ये टाकायचं. छान असं हे परतवून घ्यायचं. ज्यावेळेस आपण हे डोसा किंवा तुम्ही म्हणू शकता तुमच्या आवडीनुसार हे थालीपीठ म्हणू शकता तर टाकून घ्यायचं आणि
एक गॅस मिडियम ठेवायचा त्यावेळेस, ज्यावेळेस हे आपलं टाकून झालेलं असतं त्यावेळेस गॅस मिडियम ठेवायचा आणि छान असं कडेने बघा तेल सोडायचं आणि कडेने तेल सोडलं की कडा सुटायला लागतात आणि आपला डोसा कुठेही हे होत नाही आहे. मला बघू शकता मस्त छान असं जाळीदार पडलेलं आहे, जाळी पण सुंदर पडलेली आहे आणि याच्यामध्ये भाज्यासुद्धा आहेत आणि पटकन होणार आहे. संडे स्पेशल तुम्ही मस्त छान असं बनवू शकता. बघू शकता किती मस्त दिसतो. एका साईडने भाजून घ्यायचा, दुसऱ्या साईडने सुद्धा छानसा असा भाजून घ्यायचा. पटकन भाजला जातो, जास्तीचा वेळसुद्धा लागत नाही आणि होतो आणि जास्त तामजाम करायला लागत नाही आणि रविवार असल्यामुळे लेट उठल्याचं गिल्टसुद्धा होत नाही आहे, कारण हा स्वयंपाक असा पटकन होतो. तुम्ही नाश्त्याला काय करू शकता, दुपारच्या जेवणालासुद्धा हे करू शकता, पोटभरसुद्धा खाऊ शकता. बघू शकता मस्त असं झालेलं. आणखीन एक डोसा आपण असाच पद्धतीने तयार करून घेऊया. हे जे बॅटर बनवलं होतं ना त्यात मोठे असे 3 ते 4 डोसे आरामात बनतात इतक्या बॅटरमध्ये. तुम्ही जास्तीचं जर तुमच्यात क्वांटिटी असेल तर तुम्ही जास्तीचं सुद्धा एका काकडीचे सुद्धा हे जे बनवू शकता, थोडंसं प्रमाण वाढवून करू शकता. अशाच त्याच पद्धतीने बघा तुम्ही असं बॅटर पसरवून घ्यायचं, असंच गॅस मिडियम करायचा आणि परत कडेने तेल सोडायचं आणि छान असा हा डोसा परतवून घ्यायचा. पराठा म्हणू शकता तुम्ही, काकडीचा असं करू शकता आणि शरीराला खूप म्हणजे खूप पौष्टिक आहे, मुलांनासुद्धा खूप छान आहे. अशा पद्धतीने जेव्हा आपण बनवतो त्यावेळेस मुलंसुद्धा अगदी आवडीने खातात. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि हे व्हिडिओ कुठून बघता आणि तुम्हाला थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि प्लीज व्हिडिओ कुठून बघताय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडतो आहे का नाही ते सुद्धा सांगा. आधीचे माझे खूप सारे असे ब्लॉग्स वगैरे आहेत, ते तुम्ही फॅमिली ब्लॉगसुद्धा आहेत, बघितले नसतील ना ते तुम्ही नक्की बघा. आणि ह्यासुद्धा डोसा आपला बघा मस्त छान असा भाजून झालेला आहे, दोन्ही साईडने मस्त छान असा खरपूस भाजलेला आहे आणि हा रायत्याबरोबर चटणी खूप छान लागतो. तुम्ही असासुद्धा हा डोसा खाऊ शकता, अगदी कोरडासुद्धा हा डोसा तुम्ही खाऊ शकता, सॉसबरोबर खाऊ शकता. इथे बघू शकता तुम्ही मस्त छान असा आपला हा डोसा तयार आहे. 3 ते 4 किंवा 3 आरामात तुम्ही बनवू शकता. छोटे छोटे बनवले तर खूप जास्ती होतील, पण जर असे मोठे बनवले ना तर 1-2 डोसा खाल्ला की माणसाचं पोट भरेल असा हा डोसा आहे. मस्त छान असं केलेलं, जाळीदार बघू शकता किती मस्त दिसायला इतका छान दिसतो ना तितकाच चवीलासुद्धा अप्रतिम लागतो. तर तुम्ही माझे व्हिडिओ परत एकदा कुठून बघताय आणि कुठल्या गावातून बघताय की तालुक्यातून बघताय, कुठून बघताय तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपण अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. आणि माझे फॅमिली ब्लॉग जे मी टाकले होते ना ते तुम्ही नक्की बघा. मी गावाला वगैरे गेलेले नाही, ते सगळे ब्लॉग असे टाकले होते. आणि मस्त खा, स्वस्त राहा, तुमचा दिवस मस्त जाओ. बाय बाय.